मागच्या 1.5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर आता आपल्या लक्षात यायला लागलेले की आयोग जो आहे ना या 2 टॉपिक कडे वळायला लागलेला आहे. पहिलं धारा विद्युत, याच्या अगोदर ऑलरेडी आपण तो टॉपिक कव्हर केला, आणि दुसरं मूलद्रव्यांचं वर्गीकरण किंवा मग जे पिरियडिक टेबल आहे, आवर्त सारणी आहे. आज जो आपला टॉपिक आहे हा तोच आवर्त सारणीचा टॉपिक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की हा टॉपिक आपण एनसीईआरटी, स्टेट बोर्ड आणि डुसेंट मधून कव्हर करणार आहे. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, हा टॉपिक सोडवताना तुमच्या समोर पुस्तक उघडं पाहिजे आणि त्या उघड्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो पिरियडिक टेबल काढून ठेवायचा. माझं लेक्चर पाहताना जिथे जिथे वाटेल तिथे पिरियडिक टेबल मध्ये जाऊन शोधायचं किंवा त्याचा रेफरन्स घ्यायचा. चला मग लेक्चरला सुरुवात करू. टॉपिक आहे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण म्हणजेच पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. पण सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो, एलिमेंट किंवा मूलद्रव्य म्हणजे काय? काय मूलद्रव्य? अहो एकदम सोपं, निसर्गात शुद्ध स्वरूपात असणारं तत्व म्हणजे मूलद्रव्य. उदाहरण जर का द्यायचं झालं तर सोनं झालं, चांदी झालं, लोखंड झालं, ऑक्सिजन झालं, कार्बन झालं, हे सगळे काय झालेले मूलद्रव्य आहे. सोन्याला तोडलं तर सोनच निर्माण होणार आहे, लोखंडाला तोडलं तर लोखंडच दिसणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, निसर्गातलं शुद्ध स्वरूपाचं तत्व ज्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते त्याला म्हणलं जातं मूलद्रव्य. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की मूलद्रव्य कळलं, मग मूलद्रव्यांचं वर्गीकरणाची गरज काय आहे? अहो खूप सोपं आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये, उदाहरणार्थ आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन झाला, आपल्या घरातलं लोखंड झालं, सोनं झालं, या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही मूलद्रव्य असतात. निसर्गात असे एकूण 118 मूलद्रव्य आहे. आणि आता विचार करा की या 118 मूलद्रव्यांच्या एकेकाचा अभ्यास करायचा झाला तर किती अवघड जाणार आहे. आणि कोणाचा गुणधर्म काय, कोणाचा गुणधर्म काय, कसं लक्षात राहणार आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांनी काय केलं की सारखे वारखे गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे वेगवेगळे गट पाडले आणि त्यांना एखाद्या कपाटाच्या खाण्यासारखी त्यांची सारणी तयार केली आणि त्या सारणीमध्ये त्यांना ठेवलं. यालाच म्हणलं जातं आवर्त सारणी. आणि या आवर्त सारणीद्वारे, या पिरियडिक टेबलद्वारे त्यांनी मूलद्रव्याचं अगदी शिस्तबद्धरित्या वर्गीकरण केलं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मूलद्रव्याचा अभ्यास करणं सोपं झालं. चला आता आपल्या कॉन्सेप्टला सुरुवात करूया किंवा आपल्या चॅप्टरला सुरुवात करू. मूलद्रव्याचं वर्गीकरण समजून घेण्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहे. पहिला आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक, आणि दुसरा आहे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक. हे पहा, हा आहे अणु. अणुमध्ये काय असतं? एक केंद्रक असतं, केंद्राभोवती वर्तुळाकार कक्ष असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आपल्याला माहिती आहे या केंद्रकामध्ये प्रोटॉन राहत असतो, न्यूट्रॉन राहत असतो, आणि वर्तुळाकार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आपल्याला हे माहिती आहे की जेवढे प्रोटॉन अणुच्या केंद्रकात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन अणुच्या केंद्रकाभोवतीच्या वर्तुळाकार कक्ष आहे त्याच्यामध्ये फिरत असतात. मग ही प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असती तिला म्हणलं जातं ॲटॉमिक नंबर. अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन सुद्धा राहत असतात आणि न्यूट्रॉन सुद्धा राहत असतात. या दोघांच्या बेरजेला अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर म्हणलं जाते. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर कार्बन. आता कार्बनचा अणुक्रमांक किती आहे? बरं, ही लिहायची पद्धत पण कशी आहे की कार्बनचा जो अणुक्रमांक आहे तो 6 आहे आणि अणुवस्तुमानांक आहे तो आहे 12. कुठल्याही मूलद्रव्याचा अणुक्रमांक जर लिहायचं झालं तर त्याच्या पायाशी लिहितात आणि अणुवस्तुमानांक लिहायचं झालं तर त्याच्या डोक्याशी लिहितात. झाला कॉन्सेप्ट पक्का? काय पुढच्या वर्गीकरणामध्ये हे लागणार आहे आपल्याला. चला मग आता पाहू या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास. जे काही शुद्ध तत्व म्हणजेच मूलद्रव्य निसर्गामध्ये त्यावेळेस अवेलेबल होते किंवा शोधले गेले होते, त्या मूलद्रव्यांचं, त्या एलिमेंटचं वर्गीकरण सुरुवातीला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलं गेलं. त्याचे 2च गट पाडले गेले, एक म्हणजे धातू आणि दुसरा म्हणजे अधातू. एक म्हणजे मेटल आणि दुसरा म्हणजे नॉन मेटल. धातू म्हणजे काय? अवजाला ठोकलं तरी त्याचे तुकडे पडत नाही. आणि अधातू म्हणजे काय? अवजाला ठोकलं की त्याचे तुकडे पडतात, म्हणजे तो ठिसूळ. या 2च गटात त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. आता हे सुरुवातीचं मूलद्रव्यांचं जे काही तोकडं वर्गीकरण होतं ना, ते डोबे राहण्याला पटलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी पुन्हा मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं तर सारखे वारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3-3 मूलद्रव्यांचे गट पाडले. त्याला नाव दिलं त्रिके किंवा ट्रायड्स. आता या गटामध्ये मूलद्रव्य ठेवले सुद्धा कसे? तर या गटामध्ये मूलद्रव्य ठेवताना त्यांनी त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली. आता प्रश्न पडतो, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक वेट म्हणजेच काय? तर केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक वेट किंवा अणुवस्तुमानांक. मग अशा पद्धतीने मांडणी केल्यावर त्याचं असं लक्षात आलं की बाबा पहिलं मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमानांक, शेवटचं मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमानांक यांची जर का सरासरी काढली तर ती सरासरी बरोबर मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक
अणुवस्तुमानांक इतकी म्हणजे ऍटॉमिक वेट इतकी निघती. उदाहरण सांगतो तुम्हाला, हे पहा, लिथियमचा ऍटॉमिक वेट किती आहे? 6.9. पोटॅशियमचा ऍटॉमिक वेट म्हणजे अणुवस्तुमानांक किती आहे? 39.1. आता या 39.1 आणि 6.9 6.9 ची सरासरी जर काढली तर ती येते 23. आणि त्या सरासरीवर त्याच्या लक्षात आले की ही जी 23 सरासरी आहे हा ऍक्च्युली अणुवस्तुमानांक आहे. कशाचा? तर या सोडियमचा. हाच नियम टाकला होता डोबेरानरनी, ज्याला म्हणलं गेलं डोबेरानरची त्रिके. चला, आपला पॅटर्नच अगदी वेगळा आहे. कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि त्याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारले ते लगेच पाहायचं. म्हणजे काय, अप्लाइड नॉलेजनी कॉन्सेप्ट खूप चांगला पक्का होतो. काय दिलेला आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की डोबेरायनरने मांडलेल्या त्रिकांच्या नियमानुसार त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे साधारणपणे काय असते? तुम्ही सांगा ना, काय असतं? अहो, इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, आणि असेच प्रश्न येतात बरं का. आणि आता कसं झालंय की आयोगानं एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे किंवा बऱ्यापैकी टफ प्रश्न विचारतो, त्यामुळे विज्ञान आपल्याला अवघड वाटतं. पण कॉन्सेप्ट जर पक्का असेल ना तर आपल्याला ते अवघड जात नाही. काय प्रश्न आहे? जर डोबेरायनरच्या एका त्रिकामधलं पहिलं आणि तिसरं मूलद्रव्य अनुक्रमे फॉस्फरस आणि अँटीमनी असतील तर या त्रिकामधलं दुसरं मूलद्रव्य कोणतं? आपल्याला माहिती आहे की काय आहे डोबेरायनरचं त्रिक, किंवा पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांकाची सरासरी काढली तर ती काय भरली पाहिजे? मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान भरलं पाहिजे, आहे की नाही? चला, मग याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, आर्सेनिक. एक्सप्लेनेशन 2 मिनिटात वाचून घ्या, लक्षात येऊन जाईल. तिसरा प्रश्न पहा बरं, काय आहे? आणि जमलाच पाहिजे. काय 10वी स्टेट बोर्ड मधून डायरेक्ट विचारलेला प्रश्न आहे. काय दिलेलं आहे की खालीलपैकी कोणता मूलद्रव्य संच डोबेरायनरचं त्रिक दर्शवत नाही? तुम्ही याच्या अगोदरची जर माझी पीपीटी स्लाइड व्यवस्थित पाहिली असताना तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नायट्रोजन, फॉस्फरस आणि आर्सेनिक. मग मूलद्रव्य, मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीज मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग, याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. व्याच्या वर्गीकरणाचा पुढचा प्रयत्न केला न्यू लँडसनी. त्याच्यासाठी त्यांनी न्यू लँडसचा अष्टकाचा नियम मांडला. तो मांडला होता 1865 मध्ये. याने संगीतामध्ये जसं सारे गामा प अष्टक असतं, अगदी त्याच पद्धतीने मूलद्रव्यांची त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांकानुसार मांडणी केली. आणि त्याचं असं लक्षात आलं की प्रत्येक 8वं मूलद्रव्य जे आहे त्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. उदाहरण द्यायचं झालं तर इथं हायड्रोजन, त्याच्यापासून 8वं कोणतं आहे? फ्लोरीन. इथं बेरिलियम, त्याच्यापासून 8वं कोणतं आहे? मॅग्नेशियम. तर हे दोन्हीच्या दोन्ही मूलद्रव्य आहे, यांचे गुणधर्म जे आहे हे सारखेच आहे. हाच नियम होता न्यू लँडसच्या अष्टकाचा नियम. न्यू लँडसने 1865 मध्ये वर्गीकरणाचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नामध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या. सगळ्यात पहिल्यांदा काय, तर हा जो नियम आहे ना हा फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. दुसरं काय की त्यावेळेस जे ज्ञात मूलद्रव्य होते, ज्ञात इलिमेंट जे होते ते 56 होते.
म्हणजे यांनी त्याच्या वर्गीकरणामध्ये 56 जागा सोडल्या. बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की काही काही जागांवर त्यांनी दोन दोन मूलद्रव्य बसवले. जसं इथं पहा कोबाल्ट आणि निकेल, त्यांनी एकाच ठिकाणी दोन दोन मूलद्रव्य टाकले. आणि तिसरं महत्वाचं काय झालं की काही भिन्न गुणधर्म असणारे मूलद्रव्य सुद्धा त्यांनी अष्टकातल्या एकाच स्वराखाली ठेवले. उदाहरण द्यायचं झालं तर हे क्लोरीन झालं, हे ब्रोमीन झालं, यांचे गुणधर्म वेगळे असून सुद्धा त्यांनी अष्टकातल्या एकाच ठिकाणी ठेवलं, जो त्याच्या नियमाचा पाया होता. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर कोबाल्ट निकेल, हे सुद्धा यांचे गुणधर्म वेगळे होते, तरी सुद्धा यांना एकाच गटामध्ये ठेवण्यात आलं. हे न्यूलँडसचे काही महत्वाचे दोष होते. एमपीएससी कंबाईन एक्झामला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हे प्रश्न जे आहे ना मागच्या 10 ते 12 वर्षात विचारलेले आहे, पण या टॉपिकवर कसे विचारले ते जाणणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी इथे इयर नाही टाकलं, फक्त त्याचं हे टाकलेले व कंबाईनला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे की न्यूलँडसचे अष्टक नियमानुसार खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे गुणधर्म सोडियम सारखेच होते? आणि याचं उत्तर आहे आत्ताच पाहिलं ना, पोटॅशियम. चला आता पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे तर न्यूलँडसने आपल्या अष्टकांच्या तक्त्यामध्ये एकूण किती ज्ञात मूलद्रव्य मांडली होती? काय सांगायची गरज आहे का? बिलकुल नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 56 मूलद्रव्य. चला आता पाहू पुढचा प्रश्न. चला कॉन्सेप्ट पक्का झाला असेल ना तर हे नक्की तुम्हाला जमणार आहे. आपला खूपच भारी कॉन्सेप्ट आहे. काय कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि त्याच्यावर लगेच आयोगाने विचारलेले प्रश्न पाहायचे. चला याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. मूलद्रव्याच्या चढत्या वस्तुमानाच्या हिशोबाने न्यूलँडसने मांडणी केली होती. मग या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न फक्त दोघा तिघांकडूनच होत होता का? नाही, पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या वैज्ञानिकांकडून मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न चालू होता आणि त्यामध्येच एक होता डी चॅनकोटाईज. आता हा जो डी चॅनकोटाईज जो आहे याने दंडगोलाकार वर्गीकरण सारणी तयार केली होती एनसीईआरटी मधले बरं का. 1862 मध्ये फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञ एलबी चॅनकोटाईज यांनी मूलद्रव्यांचं चढत्या अणुवस्तुमानानुसार एक दंडगोलाकार सारणी केली. त्याला म्हणलं गेलं ट्युलक्स हेलिक्स किंवा सिलेंड्रिकल टेबल. हे इथं इमेज मध्ये दिसते ना, अशा पद्धतीची त्यांनी सारणी तयार केली होती. लक्षात राहू दे फक्त की कुणी कुणी प्रयत्न केले होते. मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये आदराचं स्थान म्हणलं तर मेंडेलिव्हला दिलं जातं, पण त्याच्या सोबतच एक कार्यकर्ता होता, त्याचं नाव होतं लोथर मेयर. लोथर मेयर हा जो होता ना हा जर्मन शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी सुद्धा 1869 मध्ये अगदी स्वतंत्रपणे मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी काय केलं होतं तर मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म जसं अणूचा आकारमान, वितळण बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट यांचा अभ्यास केला आणि याच्या आधारे एक आलेख काढला. याचे प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण होते जेवढे मेंडेलिव्हचे होते. फक्त याचं नशीब असं होतं की यांनी जे काही केलं हे मेंडेलिव्हचे कार्य प्रकाशित झाल्यानंतर प्रकाशित झालं, त्याच्यामुळे याला तेवढी प्रसिद्धी भेटली नाही जेवढी प्रसिद्धी मेंडेलिव्हला भेटली होती. काय एनसीईआरटीचा पॅटर्न आहे, एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की कंबाईन जे आहे ना आता मित्रांनो स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. चला आता इतक्यात जे पाहिलं ना त्याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न आयएमपी आहे. ऑलरेडी एका एक्झामला विचारलेला आहे, एमपीएससीला आलेला नाही, पण तरी मी इथं ठेवलेला आहे की अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग काय असणार याचं उत्तर? पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं बरोबर आहे. आताच मी सांगितलं ना तुम्हाला. छान प्रश्न विचारलेला आहे, युपीएससी आणि एसएससी ला आलेला आहे. मी काय करतो माहिती मित्रांनो, शक्यतो आहे ना फक्त राज्यसेवेचंच नाही पाहत त्या टॉपिकवर किंवा कंबाईनचे नाही पाहत, अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले हे सुद्धा टाकायचा प्रयत्न करतो. प्रामाणिक प्रयत्न एवढाच असतो की त्या कॉन्सेप्टवर आता आयोग अजून कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. हा प्रश्न त्याच प्रकारचा आहे की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 1968 मध्ये आधुनिक आवर्त सारणीशी अत्यंत साम्य असणारी सारणी तयार केली होती, परंतु त्याचे कार्य मेंडेलिव्ह नंतर प्रकाशित झालं आणि याचं उत्तर आहे लोथर मेयर. आत्ताच पाहिलं ना, एनसीईआरटी बेस प्रश्न आहे. मूलद्रव्य
मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एन-सी-ई-आर-टी कडे झुकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना एन-सी-ई-आर-टीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एन-सी-ई-आर-टी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त ₹299 मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एम-पी-एस-सी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. जीवांच्या वर्गीकरणाच्या इतिहासामध्ये मानाचं स्थान जे आहे ते मेंडेलिव्हचं आहे. कशामुळं? मी मान्य करतो की आधुनिक आवर्त सारणीचा जनक मोसले आहे आणि त्याची आवर्त सारणी किंवा पिरियोडिक टेबल आजही आपण वापरतो. पण मोसलेच्या अगोदर शास्त्रशुद्धरित्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा खरा प्रयत्न केला होता मेंडेलिव्ह याने. मग मेंडेलिव्ह कोण होता? तर मेंडेलिव्ह हा एक रशियन सायंटिस्ट होता आणि त्यांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी एक पिरियोडिक टेबल किंवा आवर्त सारणी तयार केली होती. आता पिरियोडिक टेबल किंवा आवर्त सारणी दुसरं तिसरं काहीच नाही, एक प्रकारचा टेबल असतो. या टेबलमध्ये मेंडेलिव्हनी काय केलं तर मूलद्रव्यांचं त्यांचं अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. मांडणी केल्यावर त्याचं काय लक्षात आलं की सारखे सारखे गुणधर्म असणारे काही मूलद्रव्य एका ठराविक कालावधीनंतर रिपीट होतात. म्हणजेच काय की समजा पहिल्यांदा एखादं त्याने मूलद्रव्य इथं मांडलं, ते एकदम चमकदार आहे आणि मऊ आहे. काही वेळानंतर पुन्हा तसाच गुणधर्म असणारं मूलद्रव्य त्याला या आवर्त सारणीमध्ये दिसलं. म्हणजेच त्यांनी नियम काय तयार केला की बाबा मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे म्हणजेच ॲटॉमिक मासचे आवृत्तीफल असते. या आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना मेंडेलिव्हनी ग्रुप्स किंवा गण असं नाव दिलं आणि आडव्या लाईनला आवर्तन किंवा पिरियड असं नाव दिलं. पहा बरं काय खतरनाक सायंटिस्ट होता. यांनी काय केलं माहिती का की त्या काळी जे काही 63 मूलद्रव्य अवेलेबल होतं ना, या सगळ्यांचं त्यांनी वर्गीकरण केलं. नंतर काय केलं की यांनी त्याच्या आवर्त सारणीमध्ये पिरियोडिक टेबलमध्ये काही जागा रिकाम्या सोडल्या आणि काही मूलद्रव्याबद्दल त्यांनी भाकितं केली की बाबा सध्या त्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला नाही, पण जर ते मूलद्रव्य शोधले गेले तर त्यांचं अणुवस्तुमानांक अमकं अमकं राहणार, त्यांचं भौतिक गुणधर्म असे असे राहणार, त्यांचे रासायनिक गुणधर्म असे असे राहणार. मग जी भाकीत केलेली मूलद्रव्ये होती आवर्त सारणीत त्यांची नावं काय होती? इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. काही कालावधीनंतर त्या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि ते मूलद्रव्य अगदी मेंडेलिव्हनी जी काही भाकीत केली होती ना त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माबद्दल अगदी तशीच ती निघाली. पेपरला विचारलं जातं की मग या इका बॉरॉनसाठी काय नवीन मूलद्रव्य आलं, त्याच्याशी मिळतं जुळतं किंवा कुठलं मूलद्रव्य नवीन आलं तर ते होतं स्कॅडमियम. या इका अल्युमिनियम भाकिताबद्दल नवीन मूलद्रव्य जे शोधलं गेलं ते होतं गॅलियम. आणि इका सिलिकॉन या मूलद्रव्याबद्दल या भाकिताबद्दल जे नवीन मूलद्रव्य शोधलं गेलं होतं त्याचं नाव होतं जर्मेनियम. पहा बरं किती खतरनाक याची स्टडी होती. मगाशी जसं सांगितलं तसं आयोग आहे ना हे भाकित आणि त्याच्यानुसार शोध लागलेले मूलद्रव्य याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. मग माझं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय केलं तर एक शॉर्टकट ट्रिक तयार केली. ट्रिक एकदम सोपी आहे. काय ह्याच्यापेक्षा भारी ट्रिक असून तुम्ही वापरणार का? मी माझी शॉर्टकट ट्रिक तयार केलेली. चला इथं काय आहे तर अल्युमिनियम आणि गॅलियम. मी याच्यातून एक शब्द तयार केला अग. सिलिकॉन आणि जर्मेनियम मी याच्यातून एक शब्द केला सीज आणि एक वाक्य तयार केला अग सीज केलेलं बोरॉन आणि स्कॅन्डियम वापरू नको. अगं
सीज केलेलं बोरॉन आणि स्कॅन्डियम वापरू नको. या पद्धतीने मी हे जे आहे भाकीत आणि मूलद्रव्य लक्षात ठेवतो. चला, महत्वाचं दुसरं अजून काय, तर या शास्त्रज्ञाचा परिचय, याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारू शकतो. हा जो मेंडेलिव्ह होता हा ऍक्च्युली रशियन शास्त्रज्ञ होता आणि हा सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचा होता. 10वीच्या याच्यातलं सरळ सरळ स्क्रीनशॉट लावलाय. मेंडेलिव्हनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा जरी चांगला प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या वर्गीकरणामध्ये काही दोष होते. सगळ्यात पहिला दोष काय होता की मेंडेलिव्हनी मूलद्रव्याचं वर्गीकरण करताना अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास याला बेसिक गुण मानलं होतं आणि त्याच्याच आधारे मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं किंवा मूलद्रव्यांची मांडणी केली होती. हेच चुकलं. दुसरं महत्वाचं काय की तो एकीकडे म्हणतोय की बाबा मी माझ्या पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केलेली. ठीक आहे, पण त्याच्याच पिरियडिक टेबलमध्ये असं दिसून आलं की कोबाल्ट जो आहे त्याचा ऍक्च्युअल मध्ये जो ॲटॉमिक मास आहे, अणुभार आहे, अणुवस्तुमानांक आहे तो 58.93 आहे आणि निकेल जो आहे त्याचा अणुवस्तुमानांक 58.71 आहे. पण तरी सुद्धा कोबाल्टचा अणुवस्तुमानांक जास्त असून सुद्धा त्याला निकेलच्या अगोदर जागा देण्यात आली. तिसरं महत्वाचं म्हणजे मेंडेलिव्ह जो होता त्याच्या आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांना कुठलं स्थान नव्हतं. ऍक्च्युली मेंडेलिव्हच्या काळामध्ये समस्थानिक म्हणजे आयसोटोप शोधली पण गेली नव्हती. पण नंतर जेव्हा आयसोटोप शोधली गेली तेव्हा त्यांची प्रोव्हिजन या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत करायची कशी, हाच प्रश्न वैज्ञानिकांना पडला. आणि सगळ्यात महत्वाचं, मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये हायड्रोजनच्या स्थानाबद्दल असलेला गोंधळ की बाबा हायड्रोजनला ठेवायचं कुठं, अल्कधातूंच्या गणात ठेवायचं म्हणजे पहिल्या गणात ठेवायचं का त्याला हॅलोजनच्या गणात ठेवायचं, याच्याबद्दल कन्फ्युजन होतं. ऍक्च्युअली तुम्हाला गंमत सांगू का, अजून सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा हॅलोजनची नक्की जागा कोणती असणार आहे याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. चला, 2 मिनिटात आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला याच्यावर आयोगाने कमीत कमी 5 ते 6 प्रश्न विचारलेले आहे. चला, सगळेच आपल्याला पाहायचे. पहिला प्रश्न सांगायची गरज आहे का? नाही, मला माहिती आहे तुमचा कॉन्सेप्ट पक्का आणि तुम्हीच उत्तर देणार आहे. तरी सांगतो की प्रश्न काय आहे, दिमित्री मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्याच्या कोणत्या मूलभूत गुणधर्माला आधार मानून आपली आवर्त सारणी तयार केली होती? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अणुअंक किंवा अणुभार म्हणजेच ॲटॉमिक मास. दुसरा प्रश्न, 20 सेकंदचा वेळ आहे. आता तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर सांगायचं, मी काहीच सांगणार नाही. आवर्त सारणीमध्ये काही मूलद्रव्यांबद्दल मेंडेलिव्हनी काही भाकीतं केली होती, कारण त्यावेळेस ते मूलद्रव्य शोधली गेली नव्हती. मग त्यात इका सिलिकॉन या मूलद्रव्याचं भाकीत केलं होतं आणि ते शोधलं गेल्यावर त्याचं खरं नाव ठेवण्यात आलं जर्मेनियम. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. आतापर्यंत प्रश्न होते, चला स्टेट बोर्ड मधले जमत होते. आता हा जो प्रश्न आहे एनसीईआरटी मधला आहे की नाही? चला पहा बरं, जमतो का? सोपा एकदम, काहीच नाही, दिलेलं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आताच. तर प्रश्न सांगतो की काय प्रश्न आहे की 1869 मध्ये मेंडेलिव्ह याच्या मूळ आवर्त सारणीमध्ये कोणत्या मूलद्रव्यांचा गट उपस्थित नव्हता, परंतु नंतर मूळ रचनेला धक्का न लावता तो गट समाविष्ट करण्यात आला. आणि जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजवायू, निष्क्रिय वायू, ज्याला आपण नोबल गॅसेस म्हणतो. आता इतक्यात कॉन्सेप्ट पक्का केलाय आणि एमपीएससी राज्यसेवेला याच्यावर लगेच प्रश्न आलेला आहे. पहा बरं किती छान प्रश्न आहे आणि मला माहिती तुम्हाला तो जमणार आहे. काय आहे प्रश्न? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत इलेक्ट्रॉन स्वरूपण निश्चित नसलेले आणि वादाचे स्थान असलेले मूलद्रव्य कोणतं होतं? सांगा बरं तुम्हीच. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, हायड्रोजन. आता हायड्रोजनचा वाद आहे ना आधुनिक आवर्त सारणीमध्ये पण नाही संपलेला. कुणी म्हणतं की त्याला पहिल्या गणात ठेवा अल्कधातूच्या गणात आणि कुणी म्हणतं त्याला 17व्या गणात पाठवा, हॅलोजन फॅमिलीमध्ये ठेवा, आहे की नाही? मग या मूलद्रव्यांच्या वर्गीकरण, मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच
सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीज मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही 0 to Hero मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. करण्याच्या इतिहासामध्ये एंट्री झाली आपल्या हिरोची आणि आपल्या हिरोचं नाव होतं हेनरी मोस्ले, ज्याला आधुनिक आवर्त सारणीचा किंवा मॉडर्न पिरियोडिक टेबलचा जनक म्हणलं जातं आणि ज्याची आधुनिक आवर्त सारणी जगानं स्वीकारली. या हेनरी मोस्लेने 1913 मध्ये त्याची आवर्त सारणी मांडली होती आणि हा जो हेनरी मोस्ले होता हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होता. यांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं, याच्या अगोदर जे काही वैज्ञानिक होते ते काय करायचे, मूलद्रव्याचं वर्गीकरण करताना मूलद्रव्यांची जी मांडणी होती ती अणुभारांकाच्या चढत्या क्रमानं, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं करायचं. या पठ्ठ्याने काय केलं, यांनी मूलद्रव्यांची जी काही मांडणी होती ती अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि यांनी ठासून सांगितलं की भाऊ, मूलद्रव्याचा मुख्य आधारभूत गुणधर्म अणुवस्तुमान नाहीये तर अणुक्रमांक आहे. अणुक्रमांक म्हणजेच काय, तर केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा त्याच्याभोवती फिरणारी इलेक्ट्रॉनची संख्या. आपण ऑलरेडी कॉन्सेप्ट पक्का केलाय मगाशी. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा या आवर्त सारणीमध्ये पिरियोडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांची अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यावर काही ठराविक कालावधीनंतर मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म पुन्हा पुन्हा रिपीट होऊ लागतात. मग याच्या आधारे तिने नियम मांडला. काय नियम मांडला, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचे आवर्तीफल असतं. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. या मोस्लेच्या आवर्त सारणीची रचना अतिशय महत्वाची आहे, कारण आयोग इथंच फिरून फिरून प्रश्न विचारतो. जसं या मोस्लेच्या आवर्त सारणीमध्ये साधारणतः 18 उभ्या ओळी होत्या, ज्या उभ्या ओळींना गण किंवा ग्रुप्स असं म्हणलं गेलं. दुसरं, या आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी होत्या, ज्यांना आवर्त किंवा पिरियड म्हणलं गेलं. आतापर्यंत 118 मूलद्रव्ये या आवर्त सारणीत मांडली गेलेली आहे. या 118 पैकी 94 जी मूलद्रव्ये आहेत ती नैसर्गिकरित्या शोधली गेली आहे आणि बाकीची जी मूलद्रव्ये आहे ती प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या 7 ओळींव्यतिरिक्त म्हणजे ही आवर्तन जी आहे 7, या 7 ओळींव्यतिरिक्त या आवर्त सारणीच्या तळाशी सुद्धा काही मूलद्रव्ये आढळतात आणि तळाशी जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांना म्हणलं जातं लॅन्थिनाइट किंवा लॅन्थिनाइट आणि ऍक्टिनाइट श्रेणीमधली मूलद्रव्य. पहा बरं किती साधी सोपी रचना या आवर्त सारणीची पिरियोडिक टेबलची. चला आता इतक्यात आपण कॉन्सेप्ट पक्का केल्यानं आयोगाने त्याच्यावर लगेच प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो काय झालं माहिती का, या 1 वर्षापासून ना आयोग आता मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीवर म्हणजे पिरियोडिक टेबलवर प्रश्न विचारायला लागलेला आहे. त्याच प्रकारचा प्रश्न आहे, सोपा आहे, पण राज्यसेवेला अवघड प्रश्न आलेला आहे आणि आपण ते सगळं पाहणार आहे. राज्यसेवा एनसीईआरटी सोडून काही विचारत नाही, आपण एनसीईआरटी सोडून काही शिकवत नाही. चला मग काय प्रश्न आहे, तर प्रश्न आहे की आधुनिक आवर्त नियमानुसार मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ही टिंबटिंबची आवर्ती कार्य असतात. किती सोपं आहे, याचं उत्तर आहे अनुक्रमांक. आता इतक्यात पाहिलं होतं ना. चला पहा बरं जमतं कोडचा प्रश्न. किती सोपा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे की मोस्ले याच्या नियमावर आधारित विकसित झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती आडव्या ओळी आणि उभे स्तंभ म्हणजे आवर्तन आणि गण म्हणजे पिरियड आणि ग्रुप होते. एकदम सोपा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 2, 7 पिरियड आणि 18 ग्रुप. कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. डायरेक्टली एनसीईआरटी मधून विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर वर्गीकरणाचा आधार म्हणून अणुवस्तुमानाऐवजी अणुअंकाचा स्वीकार केल्यामुळं मोस्ले यांनी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील कोणता मुख्य दोष किंवा कोणती मुख्य समस्या यशस्वीरित्या सोडवली. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
समस्थानिक. झालं काय की मोस्लेनी मूलद्रव्यांची जी मांडणी होती त्यांच्या अणु क्रमांकाच्या म्हणजेच ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने केली आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की हे जे समस्थानिके असतात, आयसोटोप्स असतात, हे दुसरं तिसरं काही नसतात. यांचे अणुक्रमांक सारखे असतात, अणुवस्तुमानांक भिन्न असतात. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे यांना आधुनिक आवर्त सारणीमध्ये वेगळी जागा द्यायची गरज पडली नाही आणि ही समस्या सॉल्व्ह झाली. चला, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एनसीईआरटी मधून डायरेक्टली विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न परत एकदा रिपीट होऊ शकतो. त्याच्यामुळे मी इथं घेतलेला आहे. प्रश्न काय आहे तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांना सामान्यतः काय म्हणून ओळखलं जातं? दुसऱ्या पिरियड मधल्या मूलद्रव्यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर त्यांना सेतू मूलद्रव्य म्हणजे ब्रिज एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. होतं काय की दुसऱ्या आवर्तनामधले जे काही मूलद्रव्य आहे ते त्यांच्या पुढील गणातील तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांशी तिरप साधर्म दर्शवत असतात, म्हणून त्यांना सेतू मूलद्रव्य असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या संपूर्ण आवर्त सारणीची परत 4 खंडामध्ये विभागणी करण्यात आली. जसं पहिला एस खंड म्हणजे एस ब्लॉक, दुसरा पी खंड म्हणजे पी ब्लॉक, तिसरा डी खंड म्हणजे डी ब्लॉक आणि चौथा एफ खंड म्हणजे एफ ब्लॉक. या आधुनिक आवर्त सारणीच्या पहिल्या उभ्या ओळीतील आणि दुसऱ्या उभ्या ओळीतील म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुप मधल्या पहिल्या आणि दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांना एस खंड म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे पहिल्या उभी ओळीमध्ये तुम्हाला अल्कधातू म्हणजे अल्कली मेटल दिसतील आणि दुसऱ्या उभ्या ओळीमध्ये तुम्हाला अल्कधर्मी मृदा धातू म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटल दिसतील. आता अल्कधातू आणि अल्कधर्मी मृदा धातू म्हणजे काय? अहो, हे धातू किंवा हे असे पदार्थ आहे की जे पाण्यामध्ये जर का टाकले तर पाण्यासोबत ते अभिक्रिया करणार, रिॲक्शन करणार आणि त्याच्यातून अल्कली म्हणजे बेस फॉर्म करणार. यस खंडाबद्दल सगळंच मी सांगितलेलं आहे, पण एनसीईआरटी मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. काहीच करायचं नाही, 2 मिनिटं पॉज करायचा व्हिडिओ आणि व्यवस्थित पाहून घ्यायचं. चला, 2-2 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करतो आणि लगेच 3 ते 4 प्रश्न टाकतो. का? कारण की आयोग आहे ना याच्यावर खूप प्रश्न विचारतो. प्रश्न तर विचारतो पण बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही की प्रश्न कुठून आलेले किंवा कुठल्या चॅप्टर मधून आलेले. जसं हा प्रश्न नेहमी विचारला जातो. काय म्हणते प्रश्न? तर खालीलपैकी कोणते धातू इतके मऊ आहे की त्यांना सुरीने सहज कापता येतात? लहानपणापासून शिकलेले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम आणि पोटॅशियम. चला, हा सुद्धा प्रश्न आयोगाकडून वारंवार विचारला जातो. काय आहे प्रश्न? की सोडियम सारखे अल्कधातू केरोसिन मध्येच का साठवले जातात? तेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवेतील आर्द्रता आणि ऑक्सिजन यांच्याशी होणारी तीव्र अभिक्रिया रोखण्यासाठी सोडियम जो आहे हा प्रामुख्याने केरोसिन मध्ये साठवला जातो. एक्सप्लेनेशन देतोय, वाचून घ्या. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? आणि मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न जमणार आहे, काही जास्त अवघड नाही. पहा काय म्हणतो हा, तर यस खंड मूलद्रव्याबाबत योग्य विधान तुम्हाला ओळखायचंय. पहिलं काय, गण ए म्हणजे ग्रुप ए च्या किंवा ग्रुप 1 च्या मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात. चूक. त्याला काय म्हणलं जातं? अल्कधातू म्हणलं जातं. अल्कधर्मी हे गण 2 म्हणजे ग्रुप 2 मध्ये येतात. त्याच्यानंतर गण 2 च्या मूलद्रव्यांना अल्कधातू म्हणतात. हे चूक आहे. गण 1 च्या म्हणजे ग्रुप 1 च्या मूलद्रव्यांना अल्कधातू म्हणतात. म्हणजे दुसरं पण विधान चुकीचं ठरलेलं आहे. तिसरं विधान, गण 1 ची मूलद्रव्ये म्हणजे ग्रुप ए ची जी काही मूलद्रव्ये आहे ती ग्रुप 2 च्या मूलद्रव्यांपेक्षा अधिक क्रियाशील असतात. असणारच ना. हेच विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कसं ते डिटेलमध्ये पाहू. आता अणुसंदर्भात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. जसं मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. त्याच्यामुळेच
सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त ₹299 मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही 0 to Hero मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. आपल्या माणसाचं ध्येय काय असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती प्राप्त करायची, मोक्ष प्राप्त करायची. आपण आयुष्यभर क्रियाशील राहिलेलो असतो. अगदी त्याच पद्धतीने या अणूचं सुद्धा असतं. हे अणू सुद्धा आयुष्यभर क्रियाशील राहिलेले असतात आणि त्यांची इच्छा असते की बाबा आम्हाला निष्क्रियता प्राप्त करायची. आणि निष्क्रियता प्राप्त करण्यासाठी, भोज्य मोक्ष प्राप्त करण्यासाठी हे अणू काय करत असतात? बाहेरच्या कक्षेमध्ये एक तर 2 इलेक्ट्रॉन मेंटेन करत असतात किंवा 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करत असतात. आता 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करण्यासाठी ते काय करत असतात, म्हणजेच निष्क्रियता प्राप्त करण्यासाठी ते काय करत असतात? इलेक्ट्रॉन देत असतात किंवा घेत असतात. ठीक आहे, यालाच काय म्हणलं जातं? संयोजन म्हणलं जातं, व्हॅलेन्सी म्हणलं जातं. आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. पण इथं लक्षात घ्या, इथं 2 अणू, एक आहे सोडियम, दुसरा आहे मॅग्नेशियम. आता सोडियम जो आहे हा ग्रुप 1 मधला आहे, मॅग्नेशियम हा ग्रुप 2 मधला आहे. त्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त क्रियाशील कोण असणार आहे? तर कुठल्याही अणूची क्रियाशीलता हा त्या शेवटच्या अणूमध्ये असणारा, शेवटच्या अणू म्हणजे अणूच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर डिपेंड असती. आता सोडियमकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन त्याला देऊन लगेच निष्क्रियता प्राप्त होणार आहे, लगेच मोक्ष प्राप्त होणार आहे. पण मॅग्नेशियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहे. आता याला हे 2 इलेक्ट्रॉन द्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे सोडियम पेक्षा याला जास्त वेळ लागणार आहे. म्हणजेच काय की निष्क्रियता प्राप्त होण्यासाठी सोडियमला खूप कमी वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे सोडियम जो आहे हा जास्त क्रियाशील असतो मॅग्नेशियम पेक्षा. म्हणूनच ग्रुप 1 मधली जी काही मूलद्रव्य आहे ही तुम्हाला ग्रुप 2 मधल्या मूलद्रव्यांपेक्षा जास्त क्रियाशील दिसणार, कारण की भोज्याच्या किंवा निष्क्रियतेच्या अगदी जवळ पोहोचलेल्या आहे. चला, आता हा प्रश्न तुम्हाला जमलाच पाहिजे. काय आहे तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण 2 म्हणजे ग्रुप 2 मध्ये अल्कधर्मी मृदा धातूंची म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटलची संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी किती असती? आपल्याला माहिती आहे ना, उत्तर 2. कस काय व्हॅलेन्सी? की आता शिकलं ना, अहो निष्क्रियता प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय? व्हॅलेन्सी. आवर्त सारणीत थोडं पुढे गेले की 13 नंबरची उभी ओळ, 14, 15, 16, 17, 18 या ज्या काही उभ्या ओळी आहे, हे जे काही ग्रुप्स आहे, या ग्रुप्स मध्ये जे काही मूलद्रव्य आहे त्यांना म्हणलं जातं पी ब्लॉक इलेमेंट किंवा पी खंडातील मूलद्रव्य. याचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये तुम्हाला एक झिगझॅग लाईन दिसती. या झिगझॅग लाईनच्या खाली जे आहे ते धातू मूलद्रव्य आहे आणि या झिगझॅग लाईनच्या वरती जे आहे त्याला म्हणायचं अधातू मूलद्रव्य. या झिगझॅग लाईनला लागून जी मूलद्रव्य असतात या मूलद्रव्यांना म्हणलं जातं धातू सदृश्य मूलद्रव्य. आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य असं की याच पी खंडामध्ये तुम्हाला निष्क्रिय वायूंसाठी असणारी एक उभी ओळ सापडणार आहे. निष्क्रिय वायू कशाला म्हणायचं? अहो प्रत्येकाचं काम काय असतं, आयुष्याचं ध्येय काय असतं? तर आयुष्यामध्ये शांती मिळवायची. आयुष्यभर आपले तनफन 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 आपण आयुष्य जगलेलं असतो आणि आयुष्याच्या शेवटी आपल्याला शांती मिळवायची इच्छा असते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलद्रव्याची इच्छा असते की आता क्रियाशीलतेकडून निष्क्रियतेकडे जायचं. आणि एकदा का त्या मूलद्रव्यांनी इलेक्ट्रॉनचं रूपन मिळवलं, त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन मिळवले की ते मूलद्रव्य शांत होऊन जातात आणि शांत झालेले मूलद्रव्य हे सगळे या निष्क्रिय मूलद्रव्यांच्या गटामध्ये येऊन बसतात. या गटांना म्हणलं जातं राजवायू मूलद्रव्य आणि या राजवायू मूलद्रव्यांचे जे स्थान आहे ते सुद्धा या पी खंडात आहे आणि 18व्या ग्रुपमध्ये 18व्या गणामध्ये आहे. सोबत महत्वाचं एक की इथंच 17 नंबरची जी उभी ओळ आहे या 17 नंबरच्या उभ्या ओळीमध्ये जे काही मूलद्रव्य सापडतात त्यांना म्हणलं जातं हॅलोजन फॅमिली मधले मूलद्रव्य. याच्यात प्रामुख्याने फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यासारख्या मूलद्रव्यांचा समावेश होत असतो.
या पी ब्लॉकची काही महत्वाचे कॉन्सेप्ट पक्के करणं गरजेचे आहे, जी एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. पी ब्लॉक पी ब्लॉक बद्दल जर सांगायचं झालं तर ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंत जे काही मूलद्रव्य आहे ते सगळेच्या सगळे पी ब्लॉक मध्ये येतात. या पी ब्लॉकचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते NH2NP1 आणि NH2NP6 इतकं आहे. आता NH2NP6 हे कशाचं आहे? राजवायूचे म्हणजे इनर्ट गॅसेस, की बाबा आता ते क्रियाशील राहिलेलं नाही, निष्क्रिय झालेलं आहे आणि त्यांच्या आउटर मूड कक्षा सगळ्या भरलेल्या आहे. त्याच्यानंतर याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पी खंडामध्ये तुम्हाला धातू सुद्धा भेटणार, अधातू सुद्धा भेटणार आणि धातू सदृश्य मूलद्रव्य सुद्धा भेटणार. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांना एकत्रितरित्या मुख्य गट मूलद्रव्य किंवा प्रातिनिधिक मूलद्रव्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या पी खंडामध्ये सर्वात शेवटचा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो इनर्ट गॅसचा, राजवायूंचा गट. या राजवायूंच्या गटामध्ये जेवढी काही मूलद्रव्य आहे त्यांनी सगळ्यांनी आता निष्क्रियता प्राप्त केलेली आहे आणि त्यांच्याकडे आता बाहेरच्या कक्षेमध्ये कुठलंही किंवा कोणतीही बाहेरची कक्षा रिकामी नाही, सगळ्या भरलेल्या आहे. त्याच्यानंतर इतर महत्वाचं सांगायचं झालं तर या राजवायूंच्या म्हणजे ग्रुप 18च्या अगोदर दोन अधातूंचे क्रियाशील गट आहे. ते आहे ग्रुप 17 मधले हॅलोजन्स आणि ग्रुप 16 मधले चाल्कोजेन्स. मी म्हणलं ना, मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून आयोग आता मूलद्रव्याच्या वर्गीकरणावर बऱ्यापैकी प्रश्न विचारायला लागलेला आहे. 14 जून 2026 ला आता कंबाईन ग्रुप बी ची जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. आता काय सांगितलेलं आहे इथं, की जनरली काय माहिती का मित्रांनो, आवर्त सारणी एकदा दोनदा पाहिली ना आपल्या पक्की लक्षात येऊन जाती. त्यातल्या त्यात जर का आपण त्याचे खंड जर का पाहिले की कुठल्या खंडामध्ये काय आहे मूलद्रव्य, तेवढं जरी पाहिलं तरी आपल्याला ते लक्षात येऊन जातं. आणि त्याच्यावरचा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीच्या पी गणामध्ये समाविष्ट आहे? आणि जर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडियम. चला, कॉन्सेप्ट पक्का केलाय आणि आता वेळ झालेली पीवायक्यू पाहायची. पहा बरं जमतो का प्रश्न. प्रश्न काय आहे तर गण 18 म्हणजे ग्रुप 18 मधील कोणता वायू त्याच्या विशिष्ट लाल नारंगी प्रकाशामुळे जाहिरातीच्या फलकांमध्ये किंवा चमकणाऱ्या बल्बमध्ये वापरला जातो? आणि जो उत्तर आहे, सांगा उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 निऑन. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, आता 31 मेला जी का राज्यसभेची एक्झाम झाली ना प्रीची, त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न डबल झालेला आहे. हा प्रश्न काय आहे माहिती का, की आधुनिक आवर्त सारणीमध्ये पी खंडातील कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे? याचं उत्तर आहे फ्लोरीन. पण आपण जेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पाहणार ना त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. हे प्रश्न ना एवढे महत्वाचे ना, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचे या प्रश्नाचा फायदा काय असतो माहिती का, की पी खंडामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, कोणकोणती मूलद्रव्य हे समजायला सोपं जातं. चला, प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे पी खंडातील बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम आणि आर्सेनिक या मूलद्रव्यांचा विचार केला तर ते खालीलपैकी कोणत्या प्रकारात वर्गीकृत करता येतील? आणि याचं उत्तर आहे धातू सदृश्य. चला, पुढचा प्रश्न काय आहे तर आवर्त सारणीमधील प्रतिनिधी मूलद्रव्य किंवा मुख्य गट मूलद्रव्य म्हणून कोणत्या खंडाचा एकत्रित उल्लेख केला जातो? विचार करा. उत्तर तुम्ही देणार आहे आणि एक्सप्लेनेशन सुद्धा याच्यावरचं मी देणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांना रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणजेच प्रतिनिधी मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं. कसं ते आता पाहू. एस खंडातल्या म्हणजे एस ब्लॉक मधल्या आणि पी ब्लॉक मधल्या मूलद्रव्यांना, मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीज मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर
ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी एनसीईआरटी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त 299 रुपीज मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 9657003561 वर मला कॉल करू शकता. एकत्रितरित्या प्रतिनिधिक मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं किंवा मुख्य गट मूलद्रव्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मेन ग्रुप इलिमेंट का असं ओळखलं जातं? ते एकदम सोपं आहे की या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील म्हणजे आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्यांच्या रासायनिक गुणधर्माचे अचूक प्रतिनिधित्व करत असते. आतल्या ज्या कक्षा असतात ना, त्या ऑलमोस्ट सगळ्या भरलेल्या असतात. त्याच्यामुळं बाहेरचीच कक्षा फक्त अपूर्ण असते आणि त्याच्यामुळे बाहेरचीच कक्षा ती रासायनिक गुणधर्माचे अचूक प्रतिनिधित्व करत असते. त्याच्यानंतर इतर पर्यायामध्ये जर बोलायचं झालं तर डी खंडाला संक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं, तर एफ खंडाला आंतर संक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं. कॉन्सेप्ट पक्का? 3 नंबरच्या उभ्या ओळीपासून 12 नंबरच्या उभ्या ओळीपर्यंत म्हणजेच 3 नंबरच्या ग्रुप पासून 12 नंबरच्या ग्रुप पर्यंत जी काही जागा आहे आवर्त सारणी त्याला म्हणलं जातं डी खंड किंवा डी ब्लॉक आणि याच्यामध्ये जी काही मूलद्रव्य सापडतात यांना म्हणलं जातं डी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय की ही जी डी ब्लॉक एलिमेंट आहे यांनाच संक्रामक मूलद्रव्य किंवा ट्रान्झिशन एलिमेंट असं सुद्धा म्हणलं जातं. का? कारण की ते दोन ग्रुपला जोडायचं काम करतं. एस खंडाने पी खंडाला जोडायचं काम कोण करतं? तर डी खंड करतं. ठीक आहे. पुढं याच आवर्त सारणीच्या तळाशी जी मूलद्रव्य आहे किंवा जी जागा आहे ती एफ ब्लॉक म्हणून ओळखलं जाते आणि या एफ ब्लॉक मध्ये जी काही मूलद्रव्य असतात त्यांना म्हणलं जातं एफ ब्लॉक एलिमेंट. यांचं दुसरं नाव जे आहे ते आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आणि याच्यामध्ये प्रामुख्याने लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट श्रेणीमधली मूलद्रव्य सापडतात. सगळ्यात महत्वाची गंमत सांगू तुम्हाला, या एफ ब्लॉक मध्ये जे काही एलिमेंट्स आहे, जे काही मूलद्रव्य आहे ना, ते रेअर अर्थ एलिमेंट म्हणून ओळखले जातात. आजकाल खूप चालू आहे ना रेअर अर्थ मिनरल, रेअर अर्थ मिनरल, त्याच्यावरून चायना अमेरिकेचे भांडण, इंडियाचं त्याचं चालू आहे, बरोबर ना? मग हे रेअर अर्थ एलिमेंट कोणते आहे? तर हीच आहे एफ ब्लॉक खंडातली. मी अगोदर ऑलरेडी तुम्हाला आहे ना या डी ब्लॉक बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं माहिती का? मस्तपैकी तुम्हाला पिरियडिक टेबल उघडायचं. पहिल्याच वेळेस सांगितलं होतं लेक्चर सुरू होताना की तुम्हाला पिरियडिक टेबल समोर ठेवावंच लागणार आहे मित्रांनो. ड्रीम पोस्ट आहे आपल्या आणि ड्रीम पोस्ट साठी आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. मग पिरियडिक टेबल समोर ठेवायचा आणि पिरियडिक टेबल मध्ये समोर ठेवून मी जे काही दिलेलं आहे 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळं ते पिरियडिक टेबल मध्ये पाहून घ्यायचं. एफ ब्लॉक बद्दल सुद्धा मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आता, मस्तपैकी पिरियडिक टेबल उघडायचं आणि पिरियडिक टेबल मध्ये लॅन्थेनाइट, ऍक्टिनाइट कुठं आहे, कुठल्या मूलद्रव्यापासून यांची सुरुवात होती, सगळं शांतपणे पाहून घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ऍडिशनल मध्ये सांगतो की सर्व ऍक्टिनाइट मूलद्रव्य जे असतात ते किरणोत्सर्गी असतात आणि रेडिओ ऍक्टिव्ह असतात. दुसरं महत्वाचं म्हणजे की युरेनियम नंतरचे जे काही मूलद्रव्य आहे ते मानव निर्मित मूलद्रव्य आहे, म्हणून यांना
ट्रान्स युरेनियम एलिमेंट म्हणजे युरेनियम उत्तर मूलद्रव्य असं सुद्धा म्हणलं जातं. 2 मिनिट व्हिडिओ पॉज करायचा. सगळी माहिती आपल्याला आयोनिक त्या पिरियोडिक टेबलमध्ये पाहावंच लागणार आहे मित्रांनो. आयोग आता पिरियोडिक टेबलकडे वळत चाललेला आहे आणि एक एक 2-2 मार्क सुद्धा महत्वाचे. मी क्लिअरली सांगतो मित्रांनो, सोपे सब्जेक्ट जे आहे अर्थशास्त्र झालं, राज्यशास्त्र झालं, भूगोल झालं, इतिहास झालं, याच्यामध्ये तुम्ही फक्त बाउंड्रीपर्यंत जाऊ शकता. पण तुम्हाला खरंच जर का पास कुणी करणार आहे तर तो फक्त विज्ञान विज्ञान आणि विज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यामुळे विज्ञानाकडे दुर्लक्ष करायचं नाही. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? युपीएससीला आलेला प्रश्न आहे की भारतात केरळच्या किनारपट्टी भागात आढळणारे मोनोझाईट वाळू ही एफ खंडातील कोणत्या महत्वपूर्ण किरणोत्सारी मूलद्रव्याचा स्रोत आहे? आणि याचं उत्तर आहे, तुम्ही सांगा बरं. पर्याय क्रमांक 2 थोरियम. चला, कॉन्सेप्ट पक्का झालाय तर पुढे चलू. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, राज्यसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं काय, फक्त प्रश्न वाचून घ्या, उत्तर पाहून घ्या. याच्या नंतरचे जे लेक्चर आहे आपलं कम्प्लिटली एनसीईआरटी बेसच आहे. हा 2 पार्ट मध्ये असणार आपला व्हिडिओ. हा पहिला पार्ट बेसिक कॉन्सेप्ट पक्के करायचे आपल्याला, स्टेट बोर्ड किंवा जे एनसीईआरटी मध्ये सोपे सोपे कॉन्सेप्ट आहे ते पक्के करायचे. आणि दुसरा जो पार्ट आहे तो कम्प्लिटली एनसीईआरटी लुसेंटवर राहणार आहे, तर तो पार्ट पण आपल्याला नक्की पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण याचं उत्तर देऊ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पहा बरं, जमतो का प्रश्न? जमलाच पाहिजे तुम्हाला, एकदम सोपा आहे, कॉन्सेप्ट आत्ताच पक्का केलेला आहे आणि ऑलरेडी एमपीएससी ला विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे, चला 2 मिनिटं वेळ घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहे. पहा बरं, आत्ता इतकं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी काही याचं एक्सप्लेनेशन देत बसणार नाही. उत्तर तुम्हीच काढायचं. 20 सेकंद वेळ आहे. प्रश्न वाचून घ्या आणि उत्तर द्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ट्रान्स युरेनियम मूलद्रव्य. एमपीएससी टेक्निकल प्रीला आलेला प्रश्न आहे. मोस्लेच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभ्या ओळी होत्या, ज्याला आपण ग्रुप म्हणलं, ज्याची माहिती आपण ऑलरेडी घेतली. या मोस्लेच्या आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहे, ज्याला आपण आवर्तन म्हणतो किंवा पिरियड म्हणतो आणि ज्याची आपण आता माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिला आवर्तन जे आहे किंवा पहिला पिरियड जो आहे त्याला अतिशय लहान आवर्तन किंवा पिरियड म्हणलं जातं. का? कारण की त्याच्यामध्ये फक्त 2च मूलद्रव्य आहे. पहिला आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे हेलियम. दुसरं आणि तिसरं आवर्तन जे आहे त्याला लहान म्हणलं जातं किंवा लहान पिरियड म्हणलं जातं. का? कारण की त्याच्यामध्ये 8च मूलद्रव्य आहे. चौथं आणि 5वं आवर्तन जे आहे त्याला लांब म्हणलं जातं. का? कारण की त्याच्यात प्रत्येकी 18 मूलद्रव्य आहे. आणि 6वं आवर्तन किंवा 6वा पिरियड जो आहे त्याला अतिलांब म्हणलं जातं. का? कारण त्याच्यामध्ये 32 मूलद्रव्य आहे. आणि सर्वात शेवटचं 7वं आवर्तन किंवा 7वा पिरियड जो आहे या पिरियडला अपूर्ण आवर्तन म्हणलं जातं. का? याच्या सध्या 32 मूलद्रव्य आहे, पण जेव्हा आवर्त सारणी पिरियोडिक टेबल मांडला गेला तेव्हा मूलद्रव्य शोधली गेली नव्हती. त्याच्यासाठी काही रिकाम्या जागा सोडल्या गेल्या, पुढे चालून त्या भरल्या. त्याच्यामुळे त्या काळी त्याला अपूर्ण आवर्तन किंवा अर्धवट पिरियड म्हणलं जायचं, पण आता तो पूर्ण भरलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी जी आहे ती आहे लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड मूलद्रव्यांची श्रेणी. आपल्याला माहिती की आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभ्या ओळी आहे, ज्यांना आपण गण किंवा ग्रुप्स म्हणून सुद्धा ओळखतो. आता याच्यामध्ये काही महत्वाचे ग्रुप्स आहेत जे पेपरला विचारले जातात, जे एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. ग्रुप 1, आता गण म्हणायचंच नाही, ग्रुपच म्हणायचं. ग्रुप 1 मध्ये जे काही मूलद्रव्य आहे त्यांना अल्कली मेटल किंवा अल्कधातू म्हणलं जातं. अपवाद आहे हायड्रोजन. ग्रुप 2 मध्ये जी काही मूलद्रव्य आहे त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल किंवा अल्कधर्मी मृदा धातू म्हणलं जातं. ग्रुप 11 मध्ये जी काही मूलद्रव्य आहे त्यांना कॉइनेज मेटल म्हणलं जातं. का बरं? कारण की ग्रुप 11 मध्ये तुम्हाला सोनं, चांदी आणि तांब यासारखे मूलद्रव्य सापडणार आहे, ज्याचा वापर प्रामुख्याने नाणी तयार करण्यासाठी केला जातो. म्हणून ग्रुप 11 मधील मूलद्रव्यांना कॉइनेज मेटल किंवा नाणी धातू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ग्रुप 16 मधील मूलद्रव्यांना चाल्कोजेन्स म्हणून ओळखलं जातं. चाल्कोजेन्स म्हणजेच काय? ऑक्सिजन कुळातील सदस्य. आता याचा खरा अर्थ काय? तर खनिज तयार करणारे मूलद्रव्य. आता ग्रुप 16 मध्ये जे काही तुम्हाला मूलद्रव्य सापडणार आहे हे मूलद्रव्य निसर्गात एक एकटे सापडतच नाही. हे जर का सापडले ना, एक तर ऑक्साईड किंवा सल्फाईडच्या स्वरूपातच सापडतात, म्हणून यांना चाल्कोजेन्स म्हणलं जातं. ग्रुप 17 मध्ये जी काही मूलद्रव्य आहे त्यांना हॅलोजन्स म्हणलं जातं. आता हॅलोजनचा अर्थ काय?
हॅलोजन्स हा ग्रीक शब्द आहे. हॅलो म्हणजे मीठ आणि जन्स म्हणजे तयार करणारं. म्हणजेच काय झालं, हॅलोजन्स हे मीठ तयार करणारी मूलद्रव्य आहे. उदाहरण सांगू तुम्हाला, पहिल्या ग्रुपमधला सोडियम घ्यायचा आणि 17व्या ग्रुपमधला क्लोरीन घ्यायचा. दोन्ही जर का एकत्र झालं तर काय तयार होतं, मीठ. म्हणूनच ग्रीक भाषेमध्ये याला काय म्हणलं जातं, मीठ तयार करणाऱ्या यांचा समूह, मूलद्रव्यांचा समूह. त्याच्यानंतर गण 18 जो आहे हा आहे राजवायू किंवा निष्क्रिय वायूंचा गण. इथं तुम्हाला जे काही मूलद्रव्य सापडणार हे सगळे मोक्ष प्राप्तीला गेलेलं आहे, म्हणजे एकदम संतासारखे निष्क्रिय झालेलं आहे. मग निष्क्रिय मूलद्रव्यांचा गट कोणता, ग्रुप कोणता, तर तो आहे ग्रुप 18. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणातील मूलद्रव्यांना प्रामुख्याने हॅलोजन म्हणून ओळखलं जातं? कोणत्या मूलद्रव्याने ओळखलं जाईल? किती सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रुप 17 मधले जे काही मूलद्रव्य आहे ना, त्या सगळ्यांना हॅलोजन्स म्हणून ओळखलं जातं. आता इतकं कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे, त्याच्यामुळे डिटेल सांगायची गरज नाही. चला पहा बरं, जमतो का प्रश्न? मस्त प्रश्न आहे आणि असेच प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. काय दिलेलं आहे तर पी खंड मूलद्रव्यांविषयी खालील विधानांचा विचार करा आणि आपल्याला यातलं कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचंय. गण 16 मधील मूलद्रव्यांना सामूहिकपणे चाल्कोजेन्स म्हणून ओळखलं जातं आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण असूनही हेलियमला पी खंडात ठेवण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्हीचे दोन्ही बरोबर आहे. आता चाल्कोजेन्स वगैरे काय आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, पण आता आपण पाहू की हेलियमला पी खंडात का ठेवलं. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मूलद्रव्याला निष्क्रियता प्राप्त करायची असेल तर त्याला बाहेरच्या कक्षेत 2 नाहीतर 8 इलेक्ट्रॉन तरी ठेवावं लागत असतात. आता हेलियम जो आहे ना, त्याच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहे, त्यांनी द्विक कंप्लीट केलेला आहे द्विक, आणि त्याच्यामुळे तो आता निष्क्रिय झालेला आहे. आणि मग निष्क्रिय मूलद्रव्यांचा जो गट आहे आवर्त सारणीमध्ये तो आहे 18 नंबरचा ग्रुप, आणि त्याला म्हणलं जातं राजवायूचा किंवा इनर्ट गॅसेसचा ग्रुप. त्याच्यामुळे याचं स्थान कुठं आहे, 18व्या गणामध्ये. ऑलरेडी पेपरला विचारला गेला आणि परत सुद्धा विचारला जाऊ शकतो. एनसीईआरटी बेस क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चन? तर एकदम सोपा आहे की खालीलपैकी कोणत्या 2 धातूंचे वितळण बिंदू इतके कमी आहे की ते हाताच्या तळव्यावर ठेवल्यास शरीराच्या उष्णतेने वितळू शकतात? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गॅलियम आणि सीझियम. हे गॅलियम आणि सीझियम जे आहे ना, यांचे मेल्टिंग पॉईंट जे आहे ते खूपच कमी असतं. 303 केल्विन ते 302 केल्विन इथपर्यंत असतात. एकाचा 303 केल्विन आणि दुसऱ्याचा 302 केल्विन असतो. त्याच्यामुळे तळ हातावर जरी ठेवला तरी हा वितळू शकतो. तुम्हाला काय करायचंय, परत जाऊन या गॅलियमचं आणि सीझियमचं पिरियडिक टेबलमध्ये स्थान चेक करायचं. त्याच्याशिवाय तुमचा पिरियडिक टेबल नावाचा चॅप्टर कंप्लीट होऊच शकत नाही. तुम्ही कोणाचंही पुस्तक वाचा, तुम्ही कोणाचंही लेक्चर करा, पण तुम्हाला पिरियडिक टेबल समोर ठेवावाच लागणार आहे. महत्वाचा प्रश्न आहे, हा पेपरला विचारला जाऊ शकतो, पण सगळ्यात महत्वाचं काय की असे प्रश्न तुमचा कॉन्सेप्ट पक्का करतात. काय तर काय सांगितले की आवर्त सारणीतील जर 18 मधील मूलद्रव्य ज्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू म्हणतो, हे रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय का असतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनचे कवच पूर्ण भरलेलं आहे आणि ते आता ज्याला मोक्षप्राप्तीला चाललेलं आहे, कारण त्यांनी आता निष्क्रियता प्राप्त केलेली आहे. आणि निष्क्रियता प्राप्त करण्यासाठी बाहेरच्या कक्षेत एक तर 2 नाही तर 8 इलेक्ट्रॉन लागतात. कॉन्सेप्ट पक्का. अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायसारखी आहे, ती म्हणजे जी एनसीईआरटी दिलेली आहे, ती म्हणजे ग्लेन टी सिबोन यांचं योगदान. 20व्या शतकाच्या मध्यात ग्लेन टी सिबोन यांनी प्लुटोनियम आणि ज्याला आपण ट्रान्स युरेनियम मूलद्रव्य म्हणतो, ज्याचा अनुक्रमांक साधारणतः 94 पासून पुढे आहे 102 पर्यंत, त्या 94 पासून 102 पर्यंत अनुक्रमांक असणाऱ्या युरेनियमोत्तर मूलद्रव्यांचा यांनी शोध लावला होता. त्यांनी आवर्त सारणीची पुनर्रचना केली आणि लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणीतले जे काही मूलद्रव्य होते त्यांना आवर्त सारणीच्या तळाला सेपरेट असं स्थान दिलं, आणि या कार्यासाठी त्यांना 1951चं नोबेल पुरस्कार देण्यात आलं होतं. आणि त्यांच्या स्मरणार्थ जे आवर्त सारणीमध्ये 106 नंबरचं मूलद्रव्य आहे त्याचं नाव सिबोर्गियम असं देण्यात आलं. प्रश्न पहा, आत्ताच पाहिलं लगेच कॉन्सेप्ट पक्का. आवर्त सारणीमध्ये ऍक्टिनाइड श्रेणीला लॅन्थेनाइड श्रेणीच्या खाली तळाशी स्वतंत्र स्थान देण्याचे श्रेय कोणत्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाला दिलं जातं? आणि याचं उत्तर आहे आत्ताच पाहिलं ना, ग्लेन टी सिबोग. 1951 मध्ये भेटलं होतं ना त्याला नोबेल. चला, पिरियडिक टेबलचा पहिला पार्ट आपला संपलेला आहे. मॅक्झिमम मी याच्यामध्ये स्टेट बोर्डचा रेफरन्स घेतला आणि थोडाफार एनसीईआरटीचा रेफरन्स घेतला आहे, पण आता याच्या नंतर जे लेक्चर असणार आहे ते कम्प्लिटली एनसीईआरटी बेस असणार आहे. आणि त्याच्यात आपल्याला काय पाहायचंय तर पिरियडिक ट्रेंड पाहायचा आहे आणि
आयोग त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारतो. 2 ते 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करणार आणि लगेच आपण त्याच्यावरची PYQ पाहणार. चला, मग तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल एवढे 4 सब्जेक्ट करून मी परीक्षा पास होऊ शकतो, तर तुमचा तो गोड गैरसमज आहे. विज्ञानाला बायपास करून तुम्ही परीक्षा कधीच पास करू शकत नाही. त्याच्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे की सोप्या सब्जेक्टची बेरीज अधिक विज्ञानामध्ये आलेले मार्क हेच तुम्हाला परीक्षा पास व्हायला मदत करत असतात. आणि आता सध्या जे विज्ञान आहे, विज्ञान हे NCERT कडे झुकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच सामान्य विद्यार्थ्यांना NCERT ची भीती वाटते किंवा विज्ञानाबद्दलची भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी NCERT अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवण्यासाठी मी घेऊन येतोय माझी मेंटॉरशिप बॅच फक्त ₹299 मध्ये. या कोर्समध्ये काय 2 ते 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का केला जातो आणि सोबतच MPSC, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे लगेच सांगितले जातात, जेणेकरून आपला कॉन्सेप्ट 100% पक्का होतो. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की रोज एक लेक्चर माझ्या ऍप्लिकेशनवर रिलीज होतं आणि त्याच लेक्चरवर टेलिग्रामवर ग्रुप डिस्कशन केलं जातं रोज रात्री 9:15 वाजता. सोबतच सोपे सब्जेक्ट जसे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. मार्गदर्शन कशाला, हे सोपे सब्जेक्ट सुद्धा शिकवले जातात. तर मग वाट कसली बघताय? फक्त 299 मध्ये तुम्ही झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि आपली विज्ञानाची खात्रीच मिळवा. चला मग, याची जी लिंक आहे माझ्या ऍप्लिकेशनची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर 96 57 00 35 61 वर मला कॉल करू शकता.